मित्रांनो, तुम्हाला जर सुट्टी असली कामावरून तर तुम्ही काय करता? टीव्ही समोर जाऊन बसता आणि दिवसभर टीव्ही बघता, नंतर झोपून घेता. पण आमचं तसं नाही. आम्ही थेट नदीवर जातो, ते पण कशाला? पार्टी करण्यासाठी. पण आज हे गद्दार मित्र आहे, ती मला सोडून आले नदीवरती. ते पण बघा ना, मी यायच्या आतमध्ये मस्त पार्टी बिर्टी करून सगळं संपून टाकलं. म्हटलं चला आता काही भेटलं नाही आपल्याला, मग आपण निघावं नाही का. मग असंच निघालो, नदीने खालच्या साईडला गेलो तर वाटेतच आम्हाला एवढा मोठा आंब्याचा झाड दिसला ना, का खतरनाक आंबे होते त्याला. पण ते काय ना, अजून आहे ना सीझन नाही आंब्यांचा ना, मग ते बारीक बारीक होते. पण काय बारीक असले तरी आम्ही काय सोडणार आहेत का? हा, बारीक बिरीक आम्ही खाऊन टाकू. मग काय केलं आम्ही लगेच, मग काय सगळ्यांनी दगडी वेचल्या आणि एका माग एक सगळ्यांनी खपाखप दगडी फेकायला गेले. पण ते काय किती दगडी फेकलं तरी शेवटी काय ते आंबे माझेच नशिबात होते, कारण यांनी मला खिचडी भात दिला नाही. त्याच्यामुळे ना मी म्हटलं थांबा, आता तुमचा भाऊ आहे बघा, एका दगडामध्ये लगेच सगळे आंबे पाडून टाकतो. मग मी काय केलं, एक मोठा दगड घेतला आणि खपकन फेकला तर चायला तर खरंच काय लगेच आंबे पाडले. पण तुम्हाला माहिती मी यांना आज देणार नाही आंबे, यांनी मला खिचडी भातच दिला नाही. मग हे पुढे गेले, म्हटलं आता तुम्ही पुढे चला, मी येतो हळूहळू मागं आंबा खात खात. हा, मग चला आंबे खाऊन घेतले मी आणि थोडाच पुढे वरती गेलो तर लगेच मला एक करवंदीचे झाड दिसले. आहा, मजे मजे गाइस गाइस, देखो 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 ये गरीब. अरे म्हटलं आपलं नशीब आज भारी आहे बरं का. हा, आज सुट्टी घेतल्याचा आज फायदा झाला. मजे मजे. आंबे पण खायला भेटले, करवंद पण खायला भेटले. कारण मित्रांनो, हे तुम्हाला नाही खायला भेटणार. तुम्ही आहे ना काय करा, घरीच बसा, हा झोपा काढा, आम्ही मस्त एन्जॉय करतोय. हा.